मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. मिनेली यांच्या डिग्निटास या संस्थेच्याच 2025 मधल्या आकडेवारीनुसार ज्या ज्या देशांमध्ये अशा पद्धतीच्या स्वयंसहाय्यित मृत्यूला कायदेशीर मान्यता आहे, अशा देशांमधील 4000हून अधिक लोकांनी या संस्थेच्या सेवा घेत स्वतःचा मृत्यू घडवून आणला आहे. दयामरण आणि स्वेच्छामरणाचा विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या द सी इनसाइज $1 मिलियन बेबी, अमोर यांसारख्या चित्रपटांनी ऑस्कर पुरस्कार मिळविला आहे. गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून असलेल्या आपल्या पत्नीवर आत्यंतिक प्रेम असलेला पती शेवटी तिला दयामरण देऊन फरार होतो, तेव्हा खरे प्रेम आपल्या माणसाला आहे त्या स्थितीत शेवटपर्यंत सांभाळण्यात आहे की त्याची वेदनांपासून सुटका करण्यात, असा प्रश्न उपस्थित करणारा 2012 मधला अमोर हा फ्रेंच चित्रपट खरोखरच प्रेक्षकांच्या हृदयात कळ उठवून गेला आहे. परिच्छेद. दयामरण की स्वेच्छामरण. यात स्वेच्छामरणाचे पारडे जड असणे हे अगदीच स्वाभाविक आहे. एखादी व्यक्ती कितीही गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून असली तरी तिच्या आयुष्याचा शेवट इतर कुणाच्या हातात असणे हे कधीही नैतिक असू शकत नाही. शिवाय एखाद्या नकोशा माणसाच्या बाबतीत दयामरणाचा येनकेन प्रकरेन फायदाच उठवला जाण्याची शक्यता अधिक. त्यामुळे दयामरण हे तूर्त तरी जगभरात सगळीकडेच नाकारले गेले आहे. पण जगून झाल्यावर, त्यामधली गंमत संपल्यावर आता पुरे असे एखाद्याला वाटू शकते. जगणे सुंदर असले तरी त्याचे लोढणे झाल्यावर थांबावेसे वाटले तर तो पर्याय आज तरी आपल्याकडे नाही. पण सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या आपल्यासारख्या देशात आणखी काही वर्षांनी वृद्धांची संख्या वाढत जाईल. जगण्यातली आव्हाने आणखी वाढत जातील. तेव्हा स्वेच्छामरणाचा पर्याय असायला हवा. या मागणीचा रेटा वाढत गेल्यास नवल नाही. आत्ताच दिवसेंदिवस सर्व पातळ्यांवर खालावत चाललेला जगण्याचा स्तर आपण का जगतो आहोत हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करतो आहे. तो आणखी तीव्र होत जाईल तसतसे मिनेली यांनी घालून दिलेल्या वाट आणखी प्रशस्त होत जाऊ शकते. परिच्छेद. भारतीय परंपरा मृत्यू हा शेवट न मानता जन्ममृत्यूच्या फेऱ्यावर विश्वास ठेवणारी आहे. त्यात ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पापपुण्यानुसार जन्ममृत्यूचे फेरे पार करत अखेर मोक्षापर्यंत जाता येते असे मानले जाते.